कधी तुमचं मूल फक्त एका छोट्या गोष्टीसाठी रडतं का? आणि आपण रागात त्याला ओरडतो आणि काही सेकंदांनी तेच मूल शांत बसतं, पण त्याच्या डोळ्यातलं हसू कायमचा हरवतो. माहीत आहे का? आपण जिंकतो त्या क्षणी पण एक नातं हरवतं. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण शिकणार आहोत मुलांना राग न करता कसं समजावून सांगायचं आणि त्याचं मन कसं जिंकायचं. नमस्कार, सकारात्मक जीवन या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. जर तुम्हालाही तुमच्या मुलाशी प्रेमाने वागायचं आहे, त्यांना चांगल्या सवयी लावायच्या आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आपण सगळे पालक एकच चूक करतो, मुलं ऐकत नाही आणि आपण लगेच रागावतो. किती वेळा सांगितलं, तू कधीच ऐकत नाहीस, हे शब्द आपण रोज बोलतो. पण कधी विचार केलाय का की मुलं खरंच समजत नाही की आपण समजावून सांगत नाही? मुलं चुकीचं वागत नाही, ते फक्त शिकत असतात. एक छोटं मूल जगात नवीन असतं, त्याला काय बरोबर काय चूक काहीच माहिती नसतं आणि त्या छोट्या जगात त्याचा सगळ्यात मोठा हिरो कोण असतो माहीत आहे का? आई बाबा. पण जेव्हा तोच हिरो त्याच्यावर ओरडतो, कधी स्वतः शांत व्हा. मुलं तुमचं बोलणं नाही, तुमचं वागणं कॉपी करतात. तुम्ही ओरडला तर तेही ओरडायला शिकतात. नंबर 2, मुलाच्या लेवलवर या, उभं राहून ओरडू नका. त्यांच्यासमोर बसा, डोळ्यात बघून बोला. त्यांना वाटलं पाहिजे माझं कोणीतरी ऐकतं. नो ऐवजी चॉईस द्या. मुलांना आदेश नको असतात, त्यांना निवड आवडते. मोबाईल ठेव, आपण आता स्टोरी ऐकू का गेम खेळू? गोष्टीतून समजवा. मुलं शिकवणीतून नाही, गोष्टीतून शिकतात. एकदा एक मुलगा होता अशा गोष्टीतून समजवा. भावना समजून घ्या. कधी कधी मुलं हट्ट करत नाही, ते फक्त काहीतरी सांगायचा प्रयत्न करतात. मला कळतंय तुला अजून खेळायचं आहे, कौतुक करा. मुलं कौतुकासाठी जगतात. वा, तू खूप छान काम केलंय. नियम ठेवा. रोज नियम बदलू नका, एकदा ठरवला की कायम ठेवा. नंबर 8, शिक्षा नाही, परिणाम समजवा. भीतीने नाही, समजावून घेतल्याने बदल होतो. लक्षात ठेवा, आज तुम्ही तुमच्या मुलांवर ओरडता, उद्या तेच मुलं तुमच्याशी बोलणं बंद करेल. पण जर आज तुम्ही त्यांना प्रेमाने समजवाल, तर उद्या तेच मुलं तुमचं सर्वात चांगला मित्र बनेल. मुलांना वाढवणं सोपं नाही, पण त्यांचं मन जपणं खूप महत्त्वाचं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच इमोशनल आणि लाईफ बदलणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.